ऑइली स्किन असेल, गरज असेल तर तिसऱ्यांदा करू शकतो, अदरवाईज ड्राय स्किनला तर एकदाच बास होतो. म्हणजे त्यासाठी आपला प्रकार कोणता आहे ते माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्या चेहऱ्याला गरज आहे का तर ते वापरायचं. आणि स्क्रबिंग करताना ओलसर हात असावा, हलक्या हाताने करायचंय, खूप प्रेशर द्यायचं नाहीये, तर ते आपलं डेड स्किन काढून आपल्याला त्याचा फायदा मिळून जातो. मॉइश्चरायझिंग क्रीम जे आहे ह्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे हे इझिली ॲब्सॉर्ब होतात. जसं की मी मगाशी म्हटलं की ऑइल आणि मॉइश्चर प्रोव्हाइड करणं हे या क्रीमचा उद्देश असतो. त्यामुळे स्किनमध्ये लगेच ॲब्सॉर्ब होतात आणि कुठल्याही पद्धतीने याच्यावरती चेहऱ्यावरती असं जे ऑइल दिसतं इतर क्रीम लावल्यानंतर ते दिसत नाही, ॲब्सॉर्ब झालेलं असतं. त्यामुळे 1-2 मिनिटानंतर आपण परत वरून कॉम्पॅक्ट लावू शकतो. आपली पावडर जी आहे फेस पावडर ती सुद्धा लावू शकतो. अशा ह्या क्रीम्स आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत आणि पूर्ण किट घेतलं तर आपल्याला चांगला फायदा होतो. 1-2 प्रॉडक्ट घेण्यापेक्षा एका रेंजमध्ये सगळं घ्यायचं आपण. क्लिन्झर, टोनर, स्क्रब घ्यायचा, मॉइश्चरायझिंग क्रीम घ्यायची, सनस्क्रीन आहे, ह्या सुद्धा गोष्टी गरजेच्या आहेत. तर त्या सगळ्या वापरणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्किन केअरमध्ये हे विटॅमिन बॉडी लोशन थोडं त्यांना दोघी लावायला देऊयात आपण. हा, विटॅमिन ईच आहे. हा झालं असं. आणि ॲलेंटॉइन